वाडी म्हणजे सुरुवातीला म्हणतात इथे 65 बंगले होते. वाडीच्या लोकांना पण मानाचा मुजरा. गोल गोल भूलभुलैया होतं इथे. दादोबा खोत वाडीला ना एक वारसा आहे, परंपरा आहे आणि इकडच्या लोकांनी पण ते जपून ठेवले आहे छानपैकी. गिरगाव, मुंबई 4. एक मी बघितलं ना, आपण संपूर्ण वाडी फिरून फिरून आहे ना परत त्याच जागेवर येतो. गिरगावमधून 1-1.5 किलोमीटर आलो ना की आपल्याला लागते ही खोताची वाडी. अगदी मुंबईच्या मध्यभागी, अगदी गिरगावच्या मध्यभागी, गिरगावचा आत्मा. जगातून कुठून आलं ना तरी ही वाडी एकदा बघितलीच पाहिजे. हे बघा, हे आतमध्ये शिरतात एक छोटंसं चर्च लागतं, त्याला चॅपल पण म्हणतात. 150-200 वर्षाचा वारसा लाभलेली ही वाडी नाही, खोताची वाडी. खोताच्या वाडीत शिरलं ना एकदम शांत वाटतं आणि असा फील येतो ना, गावात आल्यासारखा फील येतो. मला तर आता ॲक्च्युली कुठेतरी गोवा बिव्याला आल्यासारखं फील येतोय. आणि ही पोर्तुगीज स्टाईलची घरं, 1 मजला 2 मजली घरं. सुरुवातीला म्हणतात इथे 65 बंगले होते पोर्तुगीजांच्या जमान्यापासून आणि आता राहिलेत फक्त 26 बंगले. हे मुंबईचं वैभव आहे खरं तर. हे वैभव सरकारने जतन करायला पाहिजे होतं. महानगरपालिकेने जतन करायला पाहिजे वैभव. आणि ह्या खोताच्या वाडीला जागतिक दर्जा मिळाला, जागतिक वारसा. मी एक बघितलं माहिती आहे, बाहेरचं फॉरेनरच ना ते आपली ही गावं खूप जतन करून ठेवतात आणि तिकडचे गव्हर्नमेंटसुद्धा. पण आपलीच लोक, ही आपली गव्हर्नमेंट खूप उदासीन असते या बाबतीत. मी बघितलं ना ते इस्रायलचे व्हिडिओ, तिथे सुद्धा अशीच जुनी घरं आहेत. आणि त्या रस्त्यावरच्या ज्या टाईल्स निघतात ना, म्हणजे रस्त्यावर त्या जुन्या जमान्यातल्या 200-300 वर्षापूर्वीच्या ज्या लाद्या आहेत त्या तशाच्या तशा बनवून परत तिथे त्या लावतात. त्या जर तुटलेल्या असतील तर. मी काय म्हणतोय कळालं का तुम्हाला? नाही तर आपल्या इथे त्या ठिकाणी एक पेवर ब्लॉक टाकून देतात किंवा सिमेंट भरतात. इथे बघा ना कशी ही घरं केलेली आहेत, जवळजवळ घरं केलेली आहेत गावच्यासारखी. अशी गावालाच असतात घरं कोकणामध्ये वगैरे. आणि त्याच्यामुळे ना तुम्हाला शेड तयार होते, ॲटोमॅटिकली सावली तयार होते. आता हा बंब बघितलात, ही जुन्या जमान्यामध्ये इथे हे फायर ब्रिगेडचं काम करायचं. ही बघा ना कशी घरं आहेत. अशी घरं मुंबईमध्ये मला वाटतं बांद्राला आहेत आणि माझगावला एक ते म्हातार पाखाडी आहे तिथे. ही सगळी पोर्तुगीज स्टाईलची घरं आहेत. वाडी म्हणजे वेगवेगळ्या समाजाची लोक एकत्र राहतात इथे. इकडे ईस्ट इंडियन आणि महाराष्ट्रीयन ह्या 2 कम्युनिटी जास्त प्रमाणात आहेत. एक मी बघितलं ना, आपण संपूर्ण वाडी फिरून फिरून आहे ना परत त्याच जागेवर येतो. गोल गोल भूलभुलैया होतं इथे. दादोबा खोत यांच्या मालकीची जमीन होती आणि नंतर त्यांनी ईस्ट इंडियन लोकांना हे इकडचे ही जागा विकली आणि मग त्यांनी इथे बंगले बांधले. तसं कोकणामध्ये भरपूर खोत आहेत. बघा ना काय पद्धत. आता बघा मी मगाशी म्हणालो ना, ही बघा ही ह्या घराची शेड इकडे पडते, त्याच्यामुळे तुम्हाला ॲटोमॅटिकली इथे सावली मिळते. आणि काय रंगीबेरंगी घरं आहेत. 18व्या शतकात वसलेलं हे गाव गिरगावच्या मध्यभागात आणि मनात पण वसलेलं आहे. तशी ही खोताची वाडी. आणि इकडच्या लोकांनी पण ती जपून ठेवली आहे छानपैकी. दादोबा वामन खोत यांची ती वाडी होती. मी त्यांच्या मला वाटतं पणतूचा का नातवाचा पण एक व्हिडिओ बघितलाय.
वाटतं ना मनातून ही वाडी ना खरंच अशीच राहावी. आणि मी तुम्हाला सांगतो ना, मुंबईमधली किती लोकांना माहितीसुद्धा नाही की असं गिरगावमध्ये आणि स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर ही अशी खोताची वाडी आहे. आयला इथे गाडी कशी आणली असेल, किती अरुंद रस्ते आहेत बघा ना. आणि हे जे तुम्हाला निळं घर दिसतंय ना, इथे एक छोटीशी आर्ट गॅलरी सुद्धा आहे. मी असं ऐकलं जिथे नारळाची खूप झाडं असतात ना त्याला कोकणात वाडी म्हणतात. आणि इथे पण खूप त्यावेळेला त्या जमान्यात नारळाची भरपूर झाडं होती. हे मी ब्रिटिशांच्या जमान्यातल्या म्हणतोय. काय रंगसंगती केली आहे बघा ना, काय कलर स्कीम आहे. ॲक्च्युली एक बघितलं तुम्ही गिरगाव मुंबई 4 खूप छान वाटतं ऐकायला. आणि गिरगावच्या लोकांना खूप अभिमान आहे गिरगाव मुंबई 4चा. वाडीतून फिरताना इतकं शांत वाटतंय ना. आणि इतकं एक बघितलं तुम्ही, टॉवर आले, उंच उंच बिल्डिंगी झाल्या. पण ते पहिल्या ज्या बिल्डिंगी होत्या ना त्याच्या खाली, प्रत्येक बिल्डिंगच्या खाली कट्टे असायचे. ते कट्टे गेले आता. आणि त्या जमान्यातले ते मित्र पण गेले कट्ट्यावर बसणारे. वाडीला ना एक वारसा आहे, परंपरा आहे. पण या बाजूच्या काय काय खूप मोठ्या मोठ्या टॉवरमुळे आणि बिल्डिंगींमुळे ना असं वाटतं की या वाडीचा श्वास गुदमरतोय. पण वाडीची लोक तसं जाणवू देत नाहीत खरं तर. आणि वाडीच्या लोकांना पण मानाचा मुजरा. त्यांनी अजून हे वैभव जतन केलं आहे. जगातून तुम्ही, मी सांगतो ना, कुठल्या पण कोपऱ्यातून या, तुम्ही इंग्लंडमधून या, हॉलंडमधून या, दिल्लीमधून या, कन्याकुमारीमधून या, किंवा अजून कुठून या, ही वाडी तुम्हाला एकदा नक्की बघायलाच पाहिजे. तुम्ही टुरिस्ट असा, तुम्ही टुरिस्ट नसा, पण ही वाडी एकदा नक्कीच बघायला पाहिजे. शांत आहे खरंच, गाड्यांचा गोंगाट नाही, एक वेगळंच जग आहे. बघा ना आता ह्या घराची रचनाच बघा ना किती सुंदर आहे. कधी कधी असं वाटतं की गावाला सुद्धा आता अशी घरं नाही. खरंच गिरगाव ते गिरगाव आणि खोताची वाडी ती खोताची वाडी. आणि मी इथे फेरफटका मारत होतो ना, पण मी बघितलं खरंच कोणालाही काही म्हणजे रिलॅक्स आहे लाईफ लोकांची इथे. आणि इथे ना घरांना असे नंबर दिले आहेत, 27D, 24B.
परत मी म्हणतो ना, ती मुंबईची वाईब इथे येऊन तर मला जास्तच जाणवली त्या वाडीत. इतकी शांतता मुंबईमध्ये कुठेच अनुभवायला मिळाली नाही. हे बघा, ही ती छोटीशी आर्ट गॅलरी आहे मी जी मगाशी म्हणालो ना तुम्हाला. हा बघितला तुम्ही इस्त्रीवाला? हे असे पहिले इस्त्रीवाले प्रत्येक बिल्डिंगच्या बोगद्यामध्ये असायचे. जिथे जिन्याच्या खाली ती छोटीशी अशी जागा असते ना, इथे सुद्धा तो तसंच त्याच जागेमध्ये त्यांनी केलं आहे. फक्त आता त्यांनी इथे दरवाजा लावला आहे आणि मी बघितलेले आहेत त्या भैयांना तिथे इस्त्री करताना. ते म्हणतात ना, सुख म्हणजे नक्की काय असतं. खोताच्या वाडीत शिरलं की कळतं सुख म्हणजे नक्की काय असतं. पण इकडच्या पण लोकांच्या समस्या आहेत, कारण की हेरिटेज वारसा आल्यामुळे लोकांना इथे, काही लोकांना रिडेव्हलपमेंट हवी आहे, काही लोकांना आता प्रत्येकाचीच कुटुंब मोठी मोठी होतात, तसे प्रत्येकाच्या इथे समस्या आहेत. पण तरी मला पर्सनली असं वाटतं ना की ही वाडी तुम्ही लोकांनी जपून ठेवावी. हे बघा, ते नारळाची झाड आपली साक्ष देते. किती वर्षाची साक्ष असेल ही. हे बघा, किती छान घर आहे, किती सुरेख आहे बघा ना. आणि काय कलर स्कीम आहे. मला वाटतं त्या 26 बंगल्यापैकी हा एक बंगला आहे. त्या बंगल्याचं दर्शन झालं, धन्य पावलो. मला नक्कीच माहिती आहे, मुंबईच्या बऱ्याच लोकांना हे माहिती सुद्धा नाही. पण मला असं पर्सनली वाटतं ना, इथे आता त्यांनी शूटिंग वगैरे सगळं, म्हणजे तिथे काही ठिकाणी बोर्ड लिहिलेले की तुम्ही इथे शूटिंग करू शकत नाही, फिल्मिंग करू शकत नाही. कारण की ते जे विली ब्लॅक आहेत ना, त्यांचा मी इंटरव्ह्यू बघितला आणि ते आलेले सुद्धा मलाच हटकायला आलेले त्यावेळेला ती स्कूटर घेऊन. पण मला काय बोलले नाही ते. मी आपलं गपचूप माझं निमूटपणे शूटिंग करत होतो. पण तिथे बोर्ड लावलेले आहेत की असं शूटिंग करायचं, इथे शूटिंग नाही करायचं वगैरे. नक्कीच त्यांना त्रास होत असेल तिकडचा, कारण की बरीच लोक येतात, रात्री अपरात्रीसुद्धा येतात. पण मला पर्सनली असं वाटतं ना की इकडच्या लोकांनी मिळून एक काही फाउंडेशन वगैरे असं तयार करून, खोताची वाडी ट्रस्ट वगैरे, आणि जे पण येतील ना टुरिस्ट, त्यांच्याकडून त्यांनी माझ्यामध्ये तरी पैसे वगैरे घ्यावेत. म्युन्सिपॅलिटीशी कन्सर्न करून, कोणाला शूटिंग करायचे असेल त्याला जास्त पैसे, कोणाला काय फोटोग्राफी करायची असेल त्याला ते रेट, आणि ते पैसे ह्या वाडीच्या विकासासाठी किंवा संवर्धनासाठी लावावेत असं मला पर्सनली वाटतं. जर हा खोताच्या वाडीतले कोणी व्हिडिओ बघत असतील तर बघा, त्यांच्याकडे आली नसेल असं नाही, ही त्यांच्या डोक्यात कल्पना, पण मला पर्सनली असं वाटलं म्हणून मी सांगितलं. तर मित्रांनो, असा माझा खोताच्या वाडीचा एक छोटासा व्हिडिओ होता. मी पूर्ण वाडी दाखवू नाही शकलो, कारण की ती मी गोल फिरून परत त्याच ठिकाणावरती येत होतो. तर जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.